काय सांगाल एकंदरीत आज सभेमध्ये भर सभेत आज भावनिक झाला, नक्की कारण काय होतं आणि या भावनिकतेला पुढे जाऊन जिव्हारी लागणारा विषय होणार आहे? भावनिक होण्याचं कारण एकच आहे, जेव्हा एक मुलगी लढत असते त्यावेळेस तिला अनेक संघर्ष करावा लागतो, पण जेव्हा एक महिलाच तिच्यावर आरोप करत असेल तर ही सगळ्यात खेदजनक गोष्ट आहे आणि म्हणून मी या ठिकाणी भावनिक झाले असं म्हणते. येणाऱ्या काळात आणि संत तुकाराम नगर वासियांना काय आवाहन करावं? निश्चितपणे मी आव्हान करेल, जे महिला आत्तापर्यंत निवडून आल्या त्यांनी काहीच केलेलं नाही आणि म्हणून ते आमच्यावर आरोप प्रत्यारोप करत आहेत, पण आज ही निवडणूक खरं पाहतात तुकाराम नगरच्या रहिवाशांनी हातात घेतली आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मलाच नाही तर माझ्यासोबत चारही जे आम्ही उमेदवार आहे, जे घड्याळासमोरील चिन्हावर लढतोय, आमच्या चारही उमेदवारांना ते मताच्या रूपात एक संधी देऊन शुभाशीर्वाद देतील आणि निश्चितपणे आमचा या ठिकाणी विजय होईल. काय सांगाल, काल कासरवाडीमध्ये सभा गाजवलीत, आज संत तुकाराम नगर देखील वासियांना आज शुभ संकेत दिलेत, काय भावना आहेत? राजकारण कसं घेतात? कासरवाडीचा जसा विकास केलेला आहे अण्णांनी, तसाच विकास हा पूर्ण प्रभाग क्रमांक 20मध्येही पुढे अशीच ही विकासाची ज्योत आम्ही दोघंही जोडीनं तेवत ठेवणार आहोत आणि असाच विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपुढे मतं मागायला जात आहोत. येणाऱ्या राजकारणात संत तुकाराम वासियांना काय आवाहन करावं? संत तुकाराम वासियांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही घड्याळाचे चारही उमेदवार प्रचंड तुम्हाला विकास पाहायचा असेल आपल्या प्रभागाचा, तर तुम्ही घड्याळाचे चारही उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी करा.